नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की WD उत्तर भारतामध्ये आहे, एक सर्क्युलेशन उत्तर भारतावर आहे. त्याचबरोबर पूर्वेकडून खास करून जी पूर्व शाखा आहे मान्सूनची ती आतापर्यंत सक्षम आहे, मात्र पश्चिमी शाखा कमजोर होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीला सध्या पावसाचं प्रमाण घटण्याची देखील शक्यता आहे. नोवाकडून आता एल निनो संदर्भात आलेली ताजी माहिती ही धक्कादायक आहे. एल निनो हा 2027 मध्ये देखील राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मान्सूनवरच नव्हे तर पूर्ण वातावरणावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम देखील होण्याची शक्यता आहे. ग्लोबल वॉर्मिंगला तो सपोर्ट करणार असल्यामुळे उष्णतामान प्रचंड वाढू शकतं. त्यामुळे 2027 हे 2026 पेक्षाही तापदायक आणि अतिउष्ण असण्याची शक्यता आहे. नोवाने प्रसिद्ध केलेल्या जुलैच्या ताज्या रिपोर्टनुसार CPC एन्सो स्ट्रेंथ प्रोबॅबिलिटीज मध्ये जून, जुलै, ऑगस्ट हा माइल्ड, पण त्यापेक्षा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा थोडा स्ट्रॉंग, ज्याची टक्केवारी 100च आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये त्याहीपेक्षा स्ट्रॉंग आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत तो सर्वाधिक स्ट्रॉंग राहण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपासून तो त्याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल. तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असेल किंवा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च किंवा फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या दरम्यान, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या दरम्यान तो पुन्हा एकदा कमजोर व्हायला सुरुवात होईल. म्हणजे हळूहळू त्याचा प्रभाव कमी होईल, परंतु तरी देखील तो दीर्घकाळ असलेला एल निनो ठरण्याची शक्यता आहे. पॅसिफिक महासागराचं तापमान 3 अंशापेक्षा अधिक जाण्याची देखील शक्यता आहे. या सर्व बाबींकडे आपल्याला गांभीर्यानं बघण्याची वेळ आलेली आहे. कारण आपण जेव्हा असं बघतो की एल निनोचा प्रभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात जर वाढणार असेल तर त्या दरम्यान जर आयोडी आपल्याला पॉझिटिव्ह झाला तर आपला बचाव होऊ शकतो. कारण याचा दुष्परिणाम होणार आहे की 2027चा हिवाळा बाधित होईल, तीव्र उन्हाळा बघायला मिळेल आणि 2027चा मान्सून देखील बाधित होण्याची शक्यता आहे. परंतु 2027ला त्याचा प्रभाव हळूहळू कमी होणार आहे. त्यामुळे याचे दुहेरी परिणाम होतात. एकतर अतिवृष्टी होईल, काही विभागात दुष्काळ पडेल आणि ही असमान वितरण पावसाचं कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण भारतातील मान्सून हा वीक झाला आहे. मान्सूनने ब्रेक घेतलाय. शिवाय सध्या मान्सूनची उत्तरेकडील ट्रफ ही सक्रिय राहण्याची शक्यता आहे. जेव्हा मान्सून आपली प्रगती करत असतो तेव्हा मान्सून ट्रफ ही बऱ्याचदा पश्चिम किनारपट्टीला एक सक्रिय असते आणि त्यानंतर मध्य भारतावर एक सक्रिय असण्याची शक्यता असते. जसाही मान्सून देशात संपूर्णपणे पसरतो किंवा व्यापतो तेव्हा दोन्ही म्हणजे पश्चिमी शाखा त्याचबरोबर उत्तरेकडील शाखा देखील सक्रिय होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दोन ठिकाणी आपल्याला अधिक पाऊस होताना दिसतो. आता केवळ इंडियन ओशन डायपोल हा एकमेव आपल्याला आधार असणार आहे आणि साधारणपणे तो निगेटिव्ह दिशेने झुकणार नाही, मात्र तो पॉझिटिव्ह दिशेने नक्की झुकेल अशी सिच्युएशन आता तयार होऊ लागली आहे. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा इंडियन ओशन पॉझिटिव्ह असतो तेव्हा आपल्याला भारतामध्ये जास्त पावसाची शक्यता असते आणि जेव्हा तो निगेटिव्ह असतो तेव्हा भारतामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण करतो. त्यामुळे सध्या जर एल निनो बरोबर इंडियन ओशन निगेटिव्ह झाला तर मात्र दुष्काळाची भीती वाढणार आहे, मात्र ती शक्यता खूप कमी आहे. पुन्हा एकदा भारतातल्या मान्सूनची टक्केवारी घसरण्यास सुरुवात झाली आहे. जसाही मान्सूनने ब्रेक घेतलाय तसं टक्केवारीमध्ये घट व्हायला सुरुवात झाली. काल आपण बघितलं होतं 86% टक्केवारी पोहोचली होती.
परंतु आज हीच टक्केवारी पुन्हा एकदा ही टक्केवारी 85% वर आली असून यामध्ये घट झाली आहे. देशामध्ये जर आपण पावसाच्या परिस्थितीचं अवलोकन केलं तर आपल्याला दिसतं की गुजरातचा पश्चिमी भाग आणि मराठवाडा हे सर्वाधिक देशामध्ये बाधित आहे. आपण 10 तारखेची परिस्थिती बघितली तर पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण भारतामध्ये कमी झालं आहे आणि एल निनोचा प्रभाव आपण भारतामध्ये बघतो. आपण गेल्या 48 तासामध्ये पावसाची परिस्थिती जर भारतामध्ये बघितली तर पूर्णपणे वातावरण आता बदललं आहे. महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे. थोडं कोकणाच्या काही भागात काल किरकोळ पावसाची परिस्थिती होती. थोडी विदर्भामध्ये पावसाची परिस्थिती बघायला मिळाली. एकूण भारतामध्ये केवळ जी ट्रप आहे उत्तर भारताला पॅरलल त्या ठिकाणी थोडा पाऊस आहे आणि कोस्टल कर्नाटक केरळमध्ये थोडा पाऊस आहे. बाकी पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतली आहे. ऑल इंडिया वेदर बुलेटिननुसार आज महाराष्ट्रातला पाऊस उघडलाय. 12 तारखेला देखील मान्सूनच्या या वातावरणात ब्रेक असणारे कंटिन्यू. 13 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची उघडीप आहे. परंतु हवामानात बदल म्हणजे पूर्व भारताकडून पावसाची सुरुवात पुन्हा होण्याची शक्यता आहे. मान्सूनची पूर्व शाखा सक्रिय होईल. 14 तारखेला देखील पूर्व शाखा सक्रिय होणार आहे. मात्र 15 तारखेला आपण बघतो या पूर्व शाखेमध्ये विशेष दम नाही. भारतातील पावसाचे चित्र हे अतिशय खराब होण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती आपण 16 तारखेला देखील बघतो. त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती यावर्षी भारतावर वाढते. आपण महाराष्ट्रातली परिस्थिती बघत असतो अधूनमधून. कालही आपण ही बघितलेली आहे. परंतु हा संदर्भ आपल्याला कायम प्रत्येक व्हिडिओमध्ये बरोबर ठेवावा लागणार आहे. कारण परिस्थिती करंटली काय होते तर 103% सध्या मान्सूनची सरासरी महाराष्ट्रामध्ये आहे आणि ती प्रत्येक दिवशी आता कमी कमी होत जाणार आहे. CFS मॉडेलने बंगालच्या उपसागरात एक सिस्टम बनून महाराष्ट्रावर येईल अशा प्रकारचा आशादायी अंदाज दिलेला आहे आणि बंगालच्या उपसागरात हालचाली देखील होतील या आठवड्याभरामध्ये असा देखील अंदाज दिलाय. त्यामुळे एक आशादायी चित्र आहे. आता भारतातला पाऊस बऱ्यापैकी कमी झालाय. पूर्व भारताकडे थोडी परिस्थिती न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनच्या GFS मॉडेलने दाखवलेली आहे. 11 तारखेला विशेष वातावरण नाही. 12 तारखेला महाराष्ट्रात पाऊस उघडलेला राहील. 13 तारखेला महाराष्ट्रात पाऊस उघडलेला राहील. 14 तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस उघडलेला राहणार आहे. मात्र एक पूर्वेकडून कमी दाबाचं क्षेत्र विकसित होतंय. पूर्वेकडे कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे. परंतु 15 तारखेला भारतात पावसाचं प्रमाण खूप कमी असणार आहे. भारतातील खंड हा 16 तारखेलाही कायम आहे. भारतातील पावसाचा खंड हा थोडा कोकण किनारपट्टीला हवामान 17 तारखेला बदलेल असं GFS मॉडेलचा अंदाज आहे. परंतु विशेष प्रभावी वातावरण भारतात नाही. पश्चिमी शाखा हलकीशी सक्रिय 17-18 तारखेला होईल. वातावरणात 19 तारखेपासून सुधारणा अपेक्षित आहेत. थोडं पावसाचं स्थानिक वातावरण तयार होण्यासाठी 19 तारीख योग्य वाटते. तर 20 तारखेपासून मान्सूनच्या खंडामध्ये थोडा बदल या अपेक्षित आहे. कोकण किनारपट्टीला थोडा पावसाचा जोर वाढेल आणि पूर्व भारतात तयार झालेली चक्राकार स्थिती उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. परंतु महाराष्ट्रात मोठ्या पावसाची 20 तारखेपर्यंत कुठलीही शक्यता नाही. GFS मॉडेलनुसार आज महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीत थोडी पावसाळी परिस्थिती राहू शकते. इतरत्र तुरळक ढगाळ परिस्थिती. 12 तारखेला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात खूप कमी राहील. 13 तारखेलाही पावसाची उघडीप आहे. 14 तारखेला देखील पावसाची उघडीप आहे. परंतु थोडा बदल कोकण किनारपट्टीत दिसतोय. 15 तारखेला मात्र ECMWF मॉडेलने स्थानिक वातावरणास पोषक स्थिती दाखवण्यात आलेली आहे. 16 तारखेला देखील ECMWF मॉडेलने कोकणात पावसाला सुरुवात होईल आणि महाराष्ट्रात स्थानिक वातावरण सुरू होईल हा अंदाज कायम ठेवला. आपण इतर मॉडेलच्या तुलनेत ECMWF मॉडेलवर अधिक विश्वास करतो हे मी नेहमी सांगतो. 17 तारखेला देखील स्थानिक वातावरण महाराष्ट्रात राहण्याची अपेक्षा आहे. परंतु लक्षात ठेवा मॉडेल 50%च प्रिडिक्शनला सपोर्ट करतायत. 18 तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहील. इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे.
19 तारखेला वादळी प्रणाल्या विकसित होतील आणि त्या पूर्व भारत कडून जोर करतील, मात्र त्याचा विदर्भाच्या पूर्व भागात आणि कोकणात हलका प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे 20 तारखेला देखील स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळू शकतं. 21 तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण जोर पकडेल. विदर्भ, मराठवाड्याचा पूर्व भाग, कोकण, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी याचा प्रभाव वाढू लागेल. इतरत्र देखील अगदी पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात स्थानिक वातावरण असेल. 22 तारखेपासून एक वादळी प्रणाली महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोकणातही पाऊस वाढेलच, परंतु विदर्भ, मराठवाड्यात एक सुखद धक्का आपल्याला या संकट काळामध्ये बघायला मिळतोय. त्यामुळे जोरदार पावसाचा प्रभाव 22 तारखेपासून विदर्भ, मराठवाड्यात निर्माण होईल. 23 तारखेला याचा अतिवृष्टीचा प्रभाव हा केवळ विदर्भात दाखवला जातोय, परंतु आपण बघूयात की विदर्भात याचा किती प्रभाव राहतोय. मात्र विदर्भात चांगलं पाऊसमान या दरम्यान होईल असा अंदाज आहे. हा दूरचा अंदाज आहे, यामध्ये बदल होत राहील. कोकण किनारपट्टीला पाऊस पडेलच, परंतु महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मग नंदुरबार, धुळे, जळगाव च्या उत्तरेला, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तरेला पावसाची शक्यता आहे. हे आत्ताचा अंदाज आहे, मात्र हा अंदाज बदलेल. पुन्हा एकदा स्थानिक वातावरणाची शक्यता आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसते. कोकण किनारपट्टीला पावसाचं सातत्य राहण्याची शक्यता मॉडेलने व्यक्त केली आहे, परंतु एक लक्षात घ्या, सध्या आठवडाभराचा अंदाजच योग्य आहे. पुढच्या आठवड्यातला अंदाज मात्र बदलण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनचा ब्रेक महाराष्ट्रात सुरू झालेला आहे, भारतात सुरू झालेला आहे. हा ब्रेक किती दिवस आहे, तर आपण समजा 15 तारखेपर्यंत बघितलं तर विशेष याच्यात वातावरणात बदल नाही आहे. म्हणजे 16 तारखेपर्यंत तरी हा आहे, परंतु 16 तारखेपासून थोडं स्थानिक वातावरण सुरू होतंय. 17ला या वातावरणात, स्थानिक वातावरणात वाढ होते प्रत्येक दिवशी आणि 20 तारखेपर्यंत म्हणजे 16 ते 20 हे स्थानिक वातावरण दिसते. मात्र पुढे आपण जसं एकदम 25 तारखेपर्यंत जाऊ तेव्हा विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र या विभागात पावसाची शक्यता आहे आणि भारताच्या खास करून पूर्व भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. दिंडी मार्गामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहील हे आपण दररोज सांगत असतो, परंतु आता सध्या मान्सूनचा ब्रेक सुरू झाला आहे, पावसाचं प्रमाण कमी झाले, त्यामुळे दिंडी प्रवासामध्ये आपल्याला फार पावसाची अडचण निर्माण होणार नाही जवळपास 15 तारखेपर्यंत. मान्सूनचा ब्रेक 11, 12, 13 तारखेला कायम आहे, 14ला कायम आहे, 15ला थोडा हवामानात बदल होईल आणि 15 तारखेपासून स्थानिक वातावरणाची शक्यता वाढते आहे या मॉडेलनुसार. पण फार प्रभावी पावसाळी वातावरण नाही. 16 तारखेलाही ते असणार आहे. ईस्टर्न रिपब्लिकने 17 तारखेला देखील स्थानिक वातावरणाची शक्यता कायम ठेवली आहे. कोकणात पावसाला सुरुवात होईल. हे स्थानिक वातावरण 18लाही असणार आहे, 19लाही असणार आहे, 20लाही असणार आहे. फारसा कमी दाब या मॉडेलने प्रभावी दाखवलेला नाही, परंतु विदर्भाकडून पूर्व मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण 21ला दाखवलेलं आहे. 23ला केवळ विदर्भात त्याचा परिणाम दाखवण्यात आलेला आहे. 24ला कोकणामध्ये थोडं पावसाचं प्रमाण वाढून ही सिस्टम उत्तरेला निघून जाईल असं दाखवलेलं आहे. जुलैचा हा कालावधी केवळ पिकांना जीवदान देणारा राहील असं दिसतंय. थोडं विदर्भासाठी पेरणीयोग्य पावसाची शक्यता मात्र वाढते. भली मान्सूनची सरासरी आपण 4 महिन्यात आपल्या 97-98 पर्यंत येईल, वेळेला पाऊस न पडल्यामुळे पीक नियोजन करणं शेतकऱ्यांना फार कसोटीचं होणार आहे.